गरज आहे सागर. तर महत्त्वाचे अपडेट. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महापालिकांमध्ये भाजपचंच वर्चस्व. सर्व महापालिकांमध्ये भाजपनं निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलंच होतं की सर्वच महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित होईल आणि त्याचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आहे. सर्वच पालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व भाजपनं या ठिकाणी मिळवलेलं आहे. मुंबईमध्ये प्रभाग 147 मधून शिवसेनेचा विजय झाला. प्रज्ञा सदाफुले यांनी 5147 मतांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. दरम्यान चंद्रपूरमध्ये कुठेतरी काँग्रेसची सरसी होत असताना सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला जो वाद आहे तो कुठेतरी भाजपला या ठिकाणी अडचणीचा ठरतोय. निवडणुकीत जेव्हा विजय मिळतो किंवा पराजय मिळतो बरेच कारणं असतात. स्थानिक जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतात त्यांचा तिकडचा जनसंपर्क, त्यांचं तिकडचं ॲक्सेप्टन्स लेवल यावरती होतं. एखाद्या नेतृत्वाच्या वादामुळे कोणाचा विजय किंवा पराजय होऊ शकतो असं मला वाटत नाही. नक्कीच. आणि महत्त्वाची टीव्ही स्क्रीनवर जर आपण पाहिली तर मुंबईचा धुरंधर कोण असं जर चित्र आपण पाहिलं तर मुंबईचा धुरंधर हा देवेंद्र फडणवीस हेच म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस हेच धुरंधर ठरलेले आहेत मुंबईमध्ये. तर तिकडे एकनाथ शिंदे हे मात्र कमी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अजित पवार आणि खास करून ठाकरे बंधू या ठिकाणी कमी पडलेले आहेत. अजित पवार हे बेदखल ठरताना दिसत आहेत. शरद पवार हे देखील मुंबईकरांनी त्यांना बेदखल केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी मात्र या ठिकाणी कडवी झुंज दिलेली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे हे देखील मुंबईतून आउट होताना पाहायला मिळतात. तर मुंबईचा धुरंधर हा देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण वसईतनं बघूया. वसईमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ पंकज ठाकूर यांचा पराभव झालेला आहे. वसईतून मोठी ब्रेकिंग आपण बघतोय. वसईमध्ये बवियाचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. मात्र ठाकूर यांचे बंधू यांचा पराभव झालेला. कुठेतरी गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती असं वाटतंय. महाजन सर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताय. ज्यावेळी आपण देवेंद्र फडणवीसांना धुरंधर म्हणतो आहोत त्यावेळी रहमान डकेत कोण असा प्रश्न ते आपल्याला विचारताय. डकेत आणि बाबू डकेत हे कोण आहेत? धुरंधर मान्य आम्हाला देवेंद्र तुम्हीच सांगा. या दोघांची नावं सांगा तुम्ही कोण आहे? तुम्हाला मुंबईमध्ये कोण दिसतंय रहमान डकेत आणि बाबू तुम्ही डकेत? सांगा ना, मला काय माहिती. वसईमधला जो मुद्दा होता, वसईमध्ये बवियाची घोडदौड दिसते. मात्र कुठेतरी स्वतः ठाकूरांच्या घरात फटका बसलेला आहे. पंकज ठाकूर पराभूत झालेले आहेत. गड आला पण सिंह गेला असं म्हणायचं नाही. वसईमध्ये बहुजन विकास आघाडी मजबूत आहेच आहे लोकसभेच्या वेळेला आणि याच्यामध्ये थोडासा बदल झाला असेल पण स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचं वर्चस्व राहणं स्वाभाविक आहे. एक दुसरा मुद्दा मी या निमित्ताने मांडू इच्छितो. जे सांगितलं जातं मुंबईचा धुरंधरची चर्चा केली पण जी मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई ही मुंबईपुरती नव्हती. ही वाढवणपासून ते दिघीपर्यंत होती आणि सगळ्यात जास्त जी इथे होती ती ठाणे आणि पालघरमध्ये होती आणि तिथे शिवसेनेचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणजे जिथे मराठी माणसाच्या अस्तित्वाची खरी लढाई होती तिथे ठाकरे सेना आणि मनसे दोघांनाही खूप मोठं अपयश आलेलं आहे आणि हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे केवळ भाजपा जिंकला असं नाही तर शिवसेना धुरंधर ठरलेले आहेत देवेंद्र फडणवीस. कुठेतरी ठाकरेंना आपल्या राजकारणाची नव्यानं फेरमांडणी करावी लागणार. नाही, निश्चितपणे याच्यामुळे यापुढे केवळ भाषिक ध्रुवीकरणावर निवडणूक जिंकता येणार नाही हे तर या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. दुसरं असं आहे की विकासाचे मुद्दे जे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे हे भाषिक ध्रुवीकरण होणार नाही याची काळजी घेतली. त्याचवेळी विकासाचा फोकस जो आहे त्यांच्या सगळ्या मुलाखती बघा तुम्ही. कोस्टल रोडवर असेल, अटल सेतू असेल अशा ठिकाणी त्यांनी सगळ्या त्या मुलाखती प्लॅन केल्या आणि विकासाचा केंद्र म्हणजे विकास म्हणजे मला वाटतं की डेव्हलपमेंट विथ द सॅफ्रन फेस असं एक नवीन त्यांनी टर्म जास्तीत जास्ती ती पोचवायचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा झालेला दिसतोय. एक तर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर पहिल्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार होतं परंतु भाषिक ध्रुवीकरण होऊ नये यासाठी महायुतीचाच आणि मराठीच हा मुद्दा जो आहे तो अधिकपणे जोमदारपणे लावून धरला आणि त्याचा निश्चितपणे कुठे ना कुठे फायदा. पण जी प्लॅनिंग केली होती त्यानुसार त्यांना मतं मिळालेली दिसली. पण यातनं एक मतदाराचा वेगळा पॅटर्न सुद्धा सागर लक्षात येतोय. तो म्हणजे मतदार आता विकास कामांना अधिक प्राधान्य देतोय. आता त्यांच्यासाठी भावनिक लढाई महत्त्वाची राहिलेली नाही. मराठी माणूस मुंबई तोडणं हा मतदारांनी नाकारलेला कौल आहे. कुठेतरी पॅटर्न वेगळा सेट होतोय. वेगळा पॅटर्न सेट होतोय परंतु अनेक ठिकाणी नाशिकपासून इतरत्र गुन्हेगार उमेदवार देखील निवडत आहेत. तो कुठला विकासाचा पॅटर्न होता परंतु मुंबईमध्ये मात्र निर्विवादपणे हे विकासाच्या बाजूनी आणि देवाभाऊचं एक हाती यश आहे यात काही शंकाच नाही. आत्ता ज्या कमी जागा तुम्हाला शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या घटना दिसत आहेत म्हणून त्यांचं महत्त्व कमी होतं आहे अशातला मला काही वाटत नाही.
त्या जागा एक साधारणतः आणखीन 8 ते 10 47 जागांचे निकाल आहेत आणि जर त्यांना एकूण लढवलेल्या 90 जागांपैकी जर 30 जागा मिळत असतील, 1/3 जागांवर यश मिळत असेल, तर ती मुंबईसाठी, मुंबईवरची ठाकरेंची वर्षानुवर्षाची 40-50 वर्षाची पकड दिल्ली कार्यालयामध्ये फार मोठा. मुंबईतनं एक मोठी अपडेट येते. मुंबईमधून यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे. मुंबईमध्ये महायुतीनं मॅजिक फिगर गाठलेली आहे. 114चं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. 119 जागांवर आता महायुती आघाडी घेताना दिसते. त्यामुळे आता औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. जसजसे पुढे सरकत आहेत कल, त्यानुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष होताना दिसतो आणि भाजपनं यापूर्वी त्यांची जी 84 जागांची फिगर होती ती सुद्धा गाठली. आता ते 88 जागांवर पुढे आहेत. एकूण नवीन वोटिंग पॅटर्न सेट होतोय का महाराष्ट्रामध्ये? तुम्ही बघा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, नगराध्यक्षांच्या निवडणुकींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्णपणे विकासाचा मुद्दा मांडला होता. महानगरपालिकांमध्ये त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरतीच संपूर्णपणे बोललेले आहेत, भाषण केलेले आहे. मुंबईच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने विकासावरती, आवश्यक तिथे ठाकरेंना त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ब्रँड हे बाळासाहेब ठाकरे होते, हे ठाकरे बंधू हे बँड आहेत. म्हणजे जिथे आवश्यक होती तेवढीच त्यांनी टीका केलेली आहे. पुण्यामध्ये त्यांनी अजित पवारांना थोडीफार त्या पद्धतीने टीका केली. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने विकास हाच मुद्दा अजेंडा त्यांनी धरलेला आहे. आणि त्यांना जे धुरंधर म्हटलं, अरे धुरंधर नाही, जो जीता व सिकंदर होता आहे, देवेंद्र फडणवीस हे सिकंदर आहेत, धुरंधर नाही आहेत. अगदी आपण बघतो संदीप देशपांडेने त्या सभेत एक चांगलं फार सांगितलं होतं की ठाकरे हा ब्रँड नाही, त्यांनी जाहीर केलं. ठाकरे हा ब्रँड नाही, पुढे तो म्हणाला विचार आहे. आज विचार हारला म्हणायला ते सोपे झाले, ब्रँड हारला नाही म्हणणार नाही. त्यांनी एक सोय करून ठेवली होती, विचार हारला, ब्रँड हारला नाही. नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमधनं काही अपडेट्स बघा. नवी मुंबईत भाजपचे 14 उमेदवार विजयी झालेले आहेत. तर तिथं शिंदे आणि भाजप अशी काटेकी टक्कर होती, मात्र भाजपनं तिथं सरशीत साधताना दिसते. सागर, नक्कीच हा विजयाचा जल्लोष आपण पाहतो आहोत. ढोल ताशे आणि नगारे वाजवले जात आहेत. या ठिकाणी विजयाचा मोठा जल्लोष, गुलाल उधळला जातो आहे. विनोद सर, या ठिकाणी मिश्किलपणे एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित केला गेला, खास करून उदय सरांकडून आणि आपल्याकडून. तो मुद्दा चर्चेला आला गेला की आजपर्यंतचा गेल्या 2 ते 3 वर्षातला इतिहास जर आपण पाहिला, खास करून गेल्या 2.5-3 वर्षातला, तर आता सध्याचं चित्र आपण पाहतोय की भाजप 88 जागांवर पुढे गेलेली आहे आणि ठाकरे गटानं दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठाकरे गट ठरलेला आहे. शिवसेना शिंदे गट मात्र या ठिकाणी कुठेतरी 30वर आपल्याला अडकताना दिसतोय. या सगळ्या असं आहे, खंजीर खुपसणाऱ्यांची परत सलगी होणार नाही. चहा प्यायला जात होते तेव्हा फोन उचलला नाही त्यांनी, फोनला परत फोन करायचं सौजन्य दाखवलं नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसला. आणि आज जर ते पुढे आले तर ते शक्य नाही. महायुतीमध्ये आम्ही एकत्र